नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र माझी शेती माझे आरोग्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. प्रश्न क्रमांक 1, व्यापार म्हणजे काय? उत्तर, ग्राहक व विक्रेता यांच्यातील देवाणघेवाण किंवा खरेदी विक्रीच्या व्यवहारास व्यापार म्हणतात. प्रश्न क्रमांक 2, व्यापार ही महत्त्वाची आर्थिक क्रिया का समजली जाते? उत्तर, व्यापार ही महत्त्वाची आर्थिक क्रिया समजली जाते कारण समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकांवर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 3, अतिरिक्त उत्पादनाचे काय केले जाते? उत्तर, अतिरिक्त उत्पादनाचा तुटवडा असलेल्या प्रदेशांना मागणीनुसार पुरवठा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 4, प्राचीन व मध्ययुगीन काळात व्यापार कोणत्या पद्धतीने होत असे? उत्तर, प्राचीन व मध्ययुगीन काळात व्यापार वस्तू विनिमय पद्धतीने होत असे. प्रश्न क्रमांक 5, व्यापारात चलनाचा उपयोग का सुरू झाला? उत्तर, वस्तू विनिमयात वस्तूचे मूल्य ठरवताना अडचणी उद्भवू लागल्याने व्यापारात चलनाचा उपयोग सुरू झाला. प्रश्न क्रमांक 6, आजही वस्तू विनिमयाची पद्धत कोठे अस्तित्वात आहे? उत्तर, आजही दुर्गम भागातील आदिवासी समुदायात अल्प प्रमाणात वस्तू विनिमयाची पद्धत अस्तित्वात आहे. प्रश्न क्रमांक 7, अदृश्य व्यापार म्हणजे काय? उत्तर, पैसे देऊन व्यापार करण्याऐवजी जेव्हा सेवांची देवाणघेवाण होत असते त्यास अदृश्य व्यापार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 8, व्यापाराचे प्रकार कशाच्या आधारे केले जातात? उत्तर, वस्तूच्या प्रमाणानुसार आणि प्रदेशाच्या विस्तारानुसार व्यापाराचे प्रकार वर्गीकरण केले जाते. प्रश्न क्रमांक 9, प्रदेश विस्तारानुसार बाजाराचे प्रकार कोणते? उत्तर, प्रदेश विस्तारानुसार स्थानिक, विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे बाजाराचे प्रकार 4 प्रकार पडतात किंवा आहेत. प्रश्न क्रमांक 10, जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्य देशांची संख्या किती आहे? उत्तर, जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्य देशांची संख्या 164 आहे. प्रश्न क्रमांक 11, युरोपियन संघाच्या सदस्य देशांची संख्या किती होती? उत्तर, युरोपियन संघाच्या सदस्य देशांची संख्या 27 होती. मात्र 2017 साली इंग्लंड या संघटनेतून बाहेर पडल्याने सदस्य देशांची संख्या 26 आहे. प्रश्न क्रमांक 12, खनिज तेलाचे उत्पादन व निर्यात करणाऱ्या ओपेक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर, खनिज तेलाचे उत्पादन व निर्यात करणाऱ्या ओपेक संघटनेचे मुख्यालय ऑस्ट्रेलियाची राजधानी व्हिएन्ना या शहरात आहे. प्रश्न क्रमांक 13, सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर, सार्क संघटनेचे मुख्यालय नेपाळची राजधानी काठमांडू येथे आहे. प्रश्न क्रमांक 14, सार्क संघटनेच्या सदस्य देशांची संख्या किती आहे? उत्तर, सार्क संघटनेच्या सदस्य देशांची संख्या 8 आहे. प्रश्न क्रमांक 15, आपेक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर, आपेक संघटनेचे मुख्यालय सिंगापूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 16, ब्रिक्स संघटनेच्या सदस्य राष्ट्रांची नावे लिहा. उत्तर, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे ब्रिक्स संघटनेचे सदस्य राष्ट्रे आहेत. प्रश्न क्रमांक 17, आसियान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर, आसियान संघटनेचे मुख्यालय इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे आहे. जय हिंद मित्रांनो, धन्यवाद.